दारुड्या जन्मदात्या पित्यानं चक्क 2 मुलींना नदीपात्रात फेकलं। बुलढाणा जिल्ह्याच्या रहिवासी पित्यानं अकोला जिल्ह्याच्या बाळापूरमधून वाहणाऱ्या भिकुंड नदीपात्रात मुलींचे मृतदेह फेकले। नराधम पित्यानं मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला। शनिवारी रात्री उशिरा दोन्ही मुलींचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले। 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील भिकुंड पात्रात बापानं आपल्या 7 आणि 5 वर्षांच्या 2 मुलींना 4 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी जिवंत फेकून दिल्याची माहिती मिळाल्यापासून स्थानिकांकडून शोध मोहीम चालू होती, परंतु शोध लागू शकला नाही। बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील आणि बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे जीवरक्षक यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करण्यासाठी लगेच पाचारण करण्यात आलं। क्षणाचाही विलंब न करता लगेचच दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी अंकुश सदाफळे, शेखर केवट, मयूर कळसकार, विष्णू केवट, शिवम वानखडे, अश्विन केवट, विकी गाडगे, गौरव गाडगे, प्रतीक बोरसे यांच्यासह शोध आणि बचाव साहित्य घेऊन घटनास्थळावर पोहोचले। लगेच आत जाऊन सीन ट्रेस केला असता जागेवर नदीपात्रात खोल पाणी आणि सेंटरला तळात गणपती मूर्तींचे ढाचे आणि दगडी लोखंडी रॉड असल्याचे स्ट्रेस झाले। एक्सपर्ट स्विमर टीमनं साखळी पद्धतीनं अंडर वॉटर सर्चिंग चालू केलं, तरीही काहीही सापडलं नाही। शेवटी रात्री 12 वाजता दोन्ही मृतदेह रेस्क्यू बोटीनं सर्च ऑपरेशन करत असताना घटनास्थळावरून 1 किलोमीटर अंतरावर एक आणि तिथून पुढे 100 मीटर अंतरावर दुसरे याप्रमाणे दोन्ही बहिणींचे मृतदेह शोधण्यात यश आलं। घटनास्थळावर पोलीस अधीक्षक बुलढाणा विश्व पानसरे, DYSP ठाकरे साहेब खामगाव, DYSP बाळापूर गजानन पडघन, पोलीस निरीक्षक अनिल जुमले, पोलीस निरीक्षक ग्रामीण खामगाव व्यंकटेश आलेवार, API रवी मुंडे, PSI पुसाम मॅडम, पोलीस कर्मचारी कैलास चव्हाण, बाळकृष्ण फुंडकर, संजय काकडे, नितेश राठोड, मुकेश इंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक लांडे, API चेचेरे आणि पोलीस कॉन्स्टेबल आणि नातेवाईक हजर होते।